नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्ही सारंग आर्ट्स व्लॉगमध्ये. आत्ता आपण चाललेलो आहोत. मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? खूप दिवसांनी आज ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे आणि तो पण रिसॉर्टचा. अचानक भयानक ठरलेला रिसॉर्ट. सकाळी 6 वाजता मेसेज येतात आणि 7-7:30ला तयार होऊन मला जायचं आहे विरारला. माझे मित्र लय खतरनाक आहेत, कधीही कोणत्याही टायमिंगला डिसाईड करतात आणि मेसेज करतात. चला ठीक आहे, पण तेवढेच कामाला पण चांगले येतात. सो निघालो आहे मी विरारला. रिसॉर्टचं नाव आहे ना, मला अजूनही सस्पेन्स आहे. आता तिथे गेल्यावरच समजेल नक्की रिसॉर्ट कोणता आहे. मला फक्त सांगितलं आहे विरारला ये. तर मी आता निघालो आहे. वाजले आहेत 7:30, पोचायला 9 वाजणार आहेत. सो भेटू आपण तिथे. चला एन्जॉय करायला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत समुद्र वेव्ह रिसॉर्ट अँड पार्क वॉटर पार्कला. हे आहे विरारपासून अगदी 15 मिनिटावर. इथे फ्री पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी आहे. आपल्याला पहिला पेमेंट करावं लागतं. बॅचेस हाताला देतात ती लोक बांधायला, जे टेरेबल असतं आणि वॉटरप्रूफ पण आहे. सो इथे हा एंट्री पॉईंट आहे. जसं आम्ही आलो आतमध्ये तर बघता एकेकांच्या हातात बॅचेस चालू आहेत लावायला. आणि हे सगळे दीपालीचे मित्रमैत्रिणी आहेत. मी पण नवीनच होतो या ग्रुपमध्ये आणि मला काही माहिती नव्हतं. विरारपर्यंत आपण कधी गेलो नाही. इथे लॉकर्ससाठी कीज आहे अवेलेबल. 200 रुपीज पर डिपॉझिट आहे लॉकरचं. सो इथे हे लॉकर आहेत, वुडन लॉकर्स. आणि इथे आपण तुम्ही तुमचे बॅग्स आणि सगळे आहेत जे मेन स्लीपर्स, सँडल्स, शूज इथे काढू शकता. आणि हे आहे कॅन्टीन. तर आपल्याला हे जे इन्क्लुडिंग 699मध्ये आहे सगळं मित्रांनो. हे 699मध्ये इन्क्लुडिंग पॅकेज विथ सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता. ते अनलिमिटेड तुम्ही घेऊ शकता. व्हेज नॉनव्हेज हे अगोदर कळवावं लागतं. आता चेंज करून मी तर निघालो आहे रिसॉर्टच्या पूलजवळ. आणि स्लाईड्स आहेत मित्रांनो. गरमीचा सीझन होता, थोडं 10 वाजले तर एकदम तापलं होतं. आणि गरमीच्या सीझनमध्येच वॉटर पार्कला जायचा एक आनंद वेगळाच असतो. तर तुम्ही आलात तर सगळे स्वतःचे कपडे असे घ्या की जेणेकरून स्लाईड्सवर कुठेही अडकता कामा नये. उलन थोडं सिंथॅटिक टाईपचे कपडे घातले तर वेल अँड गुड. पाणी तसं क्लीनच होतं. किड्स पूल आहे इथे. एका साईडला स्लाईड्स आहे, रोलिंग स्लाईड्स आहे. DJ चालू असतो कंटिन्यू आणि प्रत्येक वयाची लोक एन्जॉय करत आहेत. रिसॉर्टमध्ये असं आजूबाजूला झाडं तर नाहीत, पण माझं एक असं वैयक्तिक मत आहे की आजूबाजूला थोडं शेड पाहिजे होतं, जेणेकरून गरमीच्या टायमाला त्रास होणार नाही. किड्स पूल आहे. आणि हा जो मुवमेंट आहे ना, तो सगळेजण एकत्र येतात मित्र, तो काही वेगळाच असतो. आणि आपल्या मित्रांमध्ये एन्जॉय करणं. आणि हे बघा, हे थोडं स्लो मोशनमध्ये घेतलं होतं, पण खूप दिसायला भारी दिसलं होतं. आणि व्यवस्थित एकदम आहे पूल. एक कोणालाही त्रास होणार नाही. आणि त्यांचे जे माणसं आहेत रिसॉर्टची, ती प्रत्येक स्लाईडच्या इथे उभी असतात की कोणाला डॅमेज झालं, कोणाला इंजर्ड झालं तर काही वगैरे असं बघण्यासाठी. हा आहे डान्स पूलच्या इथे. डान्स, रेन डान्स बोलतो आपण त्याला. हे जे ब्ल्यू, येल्लो, रेड दिसत आहेत हे किड्सचे आहेत. हे ग्रुप स्लाईड आहेत. हे 3 मेजर स्लाईड्स आहेत, ज्याला आपण हाईट वाईज आपण डिवाईड करतो आणि तिथे हाईट वाईजच मुलांना पाठवलं जातं. आणि हा आपला काही ड्रोन शॉट आहे. आणि ड्रोन मी पहिल्यांदाच घेतला होता. नेक्स्ट ड्रोन आहे, सेकंड ड्रोन, तो मी इथे पहिल्यांदाच वापरायला आलो. आणि हा कर्लिंग स्लाईड आहे, रिंग स्लाईड आपण बोलतो त्याला. मित्रांनो, सुट्टीच्या टायमाला अशा ठिकाणी येणं आणि गर्दी तर मिळते. आलात तर पहिला ॲडव्हान्स बुकिंग करा. हा वेव्ह पूल आहे. हा वेव्ह आहे ना, असे जसे समुद्राचे वेव्ज येतात तसे वेव्ज येतात मित्रांनो. आणि जे हायटेड असतं ना,
ते एकदम भारी वाटतं. पण माझ्याकडे त्या वेव्सचे फुटेज नाही आहेत, कारण की तो दुपारच्या नंतर चालू होतो, जेवल्यानंतर. आणि इथे लोक चिल करायला येतात आणि व्यवस्थित आहे. कोणाचीही काहीही अशी न्यूसेन्स बोलतो आपण, एखादं सगळ्या ग्रुपमध्ये आलो आणि असं काय होतं असं नाही आहे. सगळीजणं एन्जॉय करत होते. हा रेन डान्सचा आहे आणि हा वरून शूट केलेला आहे ड्रोनचा, तर दिसायला पण बेस्ट दिसत होतं. हा DJ एका साईडला जे भारी गाणी वाजवत होता, कधी कधी असं कंटाळली गाणी वाजवत होता, पण सगळे एन्जॉय करत होते. आणि रिसॉर्ट असं थोडक्यात बांधलेलं आहे असं दिसतंय. आणि एन्जॉय करायला मित्रांनो थोडीशी जागा काय होईना खूप असते. आणि आपले मित्र जर असतील सोबत तर मग काही टेन्शनच नाही. म्हणजे माझ्यासाठी तर ही सगळेजणं नवीन होते, पण त्यांना मी आवडलो की नाही हे मला माहिती नाही. पण मी कोणाच्या ग्रुपमध्ये जाईन आणि कोणाला मी आवडलो नाही ते हे तर साहजिकच आहे. पण मी असा विचार नाही करत. सगळीजणं एकत्र असतात तर आपण सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आणि बऱ्याच जणांना आत्ताच्या स्टेजमध्ये मी आवडलेलो नाही आहे असं पण दिसून आलेलं आहे. सो मी ह्या गोष्टीचा विचार नाही करत आहे. आता व्लॉग्ससाठी सगळेजण एकत्र आले आहेत, आपण त्यांच्याबरोबर एन्जॉय करतो आहे. सगळे पूलमध्ये बघा, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण पूलमध्ये होता आणि वेवची वाट बघत होते. वेव्स इतके भारी येत होते ना की असं वाटत होतं रिअल समुद्रामध्ये आपण आलो आहे. क्लिनिनेस पण चांगला आहे समुद्र वेव्सचा. लोक व्यवस्थित एन्जॉय करत आहेत. कोणी असं बोलतात ना की जेणेकरून कोणता अपघात होऊ नये असं काही झालं नव्हतं. आणि रिसॉर्टला हेच महत्त्व असतं, क्लिनिनेस, हायजिनिक, आणि आपल्याला कोणताही गोष्टीचा त्रास होता का म्हणे. पूल तसं व्यवस्थित, हे बघा हे आहेत आपले मित्र सगळे. आणि दीपाली तर वरून स्लाईडवरनं आली, ती काय खाली घसरलीच नाही. हिला मरमेड सापडली, त्या लोकांनी फोटो चालू केले आणि तिची टिंगल उडवायला लागले. सगळीजणं बसलीच होते आणि थोड्या वेळाने त्या मरमेडचे पप्पे घ्यायला लागले. काय खरं नाही या लोकांचं. मैत्रिणी जमा झाल्या होत्या 4 आणि बाकीचे दोघंजणं कुठे होते काय माहिती नाही. तर मी आपल्या शूटच्या याच्यामध्ये असतो, कुठे गेलो तर मला कॅप्चर करायला काही हॅपी मुमेंट्स आवडतात. असे हे तिघंही 5 जण एन्जॉय करत होते. व्यवस्थित वाटलं रिसॉर्ट. आणि खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी मी रिसॉर्टला आलो असं वाटतं मला. कामाच्या दगदगीमुळे यायला जमत नाही, पण इथे आलं की माइंड रिलॅक्स होतं. आणि फॅमिली स्लाईड्स पण आहेत. हे 3 स्लाईड इंडिव्हिज्युअल आहेत, जे प्रत्येक एज ग्रुपनुसार ठरवलेले आहेत स्लाईड. आणि त्याच्यातच त्याने जावं आणि व्यवस्थित क्लोदिंग करून जावं. मला तरी असं वाटतं का, तर त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात स्लाईड्सवर, आपण कॉटनचे कपडे घालून जाऊ शकत नाही, तर ते अडकणार. त्याला नायलॉन आणि सिंथॅटिकच पाहिजे की जेणेकरून ते स्लाईड्सवर इझिली आपण खाली येता येतो. आणि पाण्यावर हा फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपचा पूल आहे. इथे लहानातली लहान मुलं पण एन्जॉय करत आहेत या स्लाईड्सवर. आणि ही 4 जणं लहान झाली, पण वयाने मोठी आहेत, पण वेटनी पण मोठी आहेत. ते खाली सरकलेच नाही. आता ह्या गोष्टीवर मला हसायला आलं. आणि बरेच जणं खाली पण उभे होते, ते हसत होते की हे 4घंही खाली येत नाही आहेत. आणि तो पाठीमागून एक जण ओरडत होता, अरे खाली जा खाली जा. ते घसून पण खाली येत नाहीत. तर शेवटी आले खाली. एक जोकवाला मित्रांनो झालं. दीपालीची एक मैत्रीण विरारची आहे राहणारी, ती या स्लाईडला बघा खाली आली आणि जी खाली डीप झाली ना पाण्यामध्ये, ते बोलतात ना एक लोडेड वस्तू खाली डीप गेली. तर भरपूर जण हसत होते. आणि मी काही थोडं रिव्हर्स पण दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही पण हसाल आणि तुम्ही पण एन्जॉय कराल. पण तो स्लाईडचा एक भाग आहे. आणि तिने डेअरिंग केली, हे तिला हँड्स ऑफ आहे की तिने डेअरिंग केली या स्लाईड्सची. आणि ती एकटीच होती की जेणेकरून त्या स्लाईडवरती आली आणि व्यवस्थित आली. पण तिला थोडं प्रॅक्टिस नसल्यामुळे ती थोडी खाली गेली आणि आम्हाला भीती वाटली की खाली गेली आणि तशी तिने हातवर केले. सगळीजणं एन्जॉय करत होते. आणि थोड्याच वेळाने जेवणाची वेळ झाली होती. तर
व्हेजचं काउंटर वेगळं असतं आणि नॉनव्हेजचं काउंटर वेगळं असतं. व्हेजच्या काउंटरमध्ये नॉनव्हेजचे काउंटर मिक्स करत नाहीत. व्हेजवाले प्युअर व्हेज आहेत, 2 प्रकारच्या भाज्या. आणि हे नॉनव्हेज खायला गेले होते का तर संडे होता आणि आम्ही व्हेज घेतलं होतं. आणि मित्रांची काही गप्पा टप्प्या रंगल्या होत्या, त्यांच्या जुन्या आठवणी रंगल्या होत्या. आणि असे मित्र असावे. माझे पण आहेत, पण ते सध्या कुठे आहे ते माहिती नाही. पण होते काही काळ मित्र, पण मित्र ठेवताना पण आता मी विचार करतो की नक्की मित्र ठेवायचे की नाही. सो हे यांनी खूप एन्जॉय केलं आहे. यांचा हा ग्रुप हा शाळेपासूनचा ग्रुप आहे असं मला समजलं. आणि मी यांच्यामध्ये तर नवीन होतोच, पण एन्जॉय ते लोक भरपूर करत होते आणि मी व्हिडिओ शूट करत होतो. तसं तर मला पण काही जुन्या आठवणी हे झाल्या, पण मी नाही ठेवत. कारण की एखाद्याला आयुष्यात माझ्या मैत्रीण असेल तर भरपूर जणांना प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी कोणत्याही ग्रुपमध्ये आता जास्त जाणार नाही आणि उभं राहणार पण नाही. सो हे मी आता एक एथिक ठेवणार आहे, कारण बऱ्याच जणांना त्रास सुरू झाले. मित्रांनो, आपण आता रिटर्न चाललेलो आहोत. सगळ्यांची पॅकिंग आमचा झाला काय बघूया. नाश्ता आहे, 2 वडापाव देतात, चहा कॉफी असते. सगळीजणांची पॅकिंग झालीच होती आणि सगळी रिटर्न टू होम यासाठी निघालेच होते. यांच्या गप्पा टप्प्या रंगल्या होत्या की पुढची ट्रिप कधी करावी. सो मी ह्याचे सगळे डिटेल्स कॉन्टॅक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करीन. आणि तुम्ही कधी आलात तर नक्की या समुद्र वेव्स रिसॉर्टला व्हिजिट करा. फॅमिली आहे आणि फ्रेंडली पण आहे. आणि अशाच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.